नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव TR गोराणे सर आपल्या सोबत आहेत, ज्यांनी भोंदू अशोक खरात प्रकरण उघडकीस आणलं होतं. पण त्या काळी कोणीही दखल नसल्यामुळे आज एवढं मोठं प्रकरण आज बाहेर आलंय. त्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. सर, आपलं नवराष्ट्रामध्ये स्वागत. सर, काय सांगाल, हे भोंदू प्रकरण तुम्ही 2022 साली बाहेर काढलं होतं? लोकांचे धार्मिक विधी, कर्मकांडे, दैववाद, फलज्योतिष या आधारे अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणे आणि अनेकांची प्रचंड आर्थिक फसवणूक करणे या अंतर्गत भोंदू अशोक खरात याची विशेष तपास पथकामार्फत सखोल चौकशी चालू आहे. त्याला वारंवार PC मिळते आहे. याचा अर्थ SIT मार्फत योग्य दिशेने तपास चालू आहे. याच्याबद्दल महाराष्ट्र आणि समाधान व्यक्त करते. मात्र या भोंदूच्या बाबत महाराष्ट्र आणीसने 2005 सालीच आमचे काही कार्यकर्ते त्याच्या दरबारात गेले होते. लेखी तक्रार नसल्यामुळे आणि त्यावेळेस जादूटोणाविरोधी कायदा नसल्यामुळे आम्हाला खूप काही कारवाई करता आली नाही. तरीही पण काही वृत्तपत्रांनी आमची बाजू उचलून धरली, वस्तुस्थिती मांडली, परंतु तरीही त्याच्या विरोधात आम्हाला खूप काही लढता आलं नाही. पुढे 2022ला त्याचं सिन्नर तालुक्यातील एका गावामध्ये जे काही देवस्थान आहे त्या ठिकाणी त्यावेळचे माजी मुख्यमंत्री त्यांचे काही सहकारी आले. त्यावेळेसही महाराष्ट्र आणीसने आवाज उठवला, निषेध व्यक्त केला. वाहिनीमार्फत आम्ही राष्ट्रीय पातळीपर्यंत असं सांगितलं की संविधानीय पदावर बसलेल्या व्यक्ती जर अशा भोंदूगिरीला पाठिंबा देत असतील, त्यांच्या सानिध्यात जात असतील, त्यांना भविष्य विचारत असतील, तर ते गुन्हेगारीला साथ देण्यासारखं, पाठबळ देण्यासारखं आहे. मात्र तेव्हाही त्याची विशेष दखल घेतली गेली नाही आणि 18 मार्चला या भोंदूला एका महिलेवर अतिशय गंभीर आरोप, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक झालेली आहे. आणि त्याच्यानंतर SITच्या तपासामध्ये अनेक गोष्टी उघड होत आहेत. ही अतिशय भयानक आणि गंभीर बाब आहे. त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य अस्थिर झालेलं आहे, असुरक्षितता निर्माण झालेली आहे. म्हणून ह्या अशोक खरात भोंदूची अजून सखोल चौकशी करून त्याने अजून कोणकोणत्या प्रकारचं शोषण केलेलं आहे याचा सखोल तपास व्हायला पाहिजे, त्याचे पुरावे जमा करायला पाहिजे. त्याच्यासाठी ज्या दिवशी या भोंदूला अटक झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी SITच्या प्रमुख मॅडम ज्या आहेत त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही निवेदन दिलं. वारंवार त्यांना विनंती केली की याचे सबळ पुरावे करा, कारण त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि काही अनेक नेते, राजकीय नेते, पुढारी अडकण्याची माहिती समोर येते आहे. या सगळ्यांची सबळ पुरावे जमा करून त्यांनाही आरोपी करावे, कारण त्यांनी भोंदूगिरीला, गुन्हेगारीला साथ दिलेली आहे आणि म्हणून त्यांना आरोपी करावे अशी आमची मागणी आहे, असं आम्ही निवेदन दिलेलं आहे. तुम्ही हे प्रकरण जेव्हा मांडलं होतं तेव्हा जर सरकारने दखल घेतली असती तर एवढं मोठं प्रकरण उघडकीस नसतं आलं. अगदी नक्कीच आहे. महाराष्ट्र आणीसने त्या सामर्थ्यानुसार आम्ही ते त्यावेळेस उघडकीस केलेलं आहे. अनेक बंधुबाबांच्या अशी आम्ही वेळोवेळी देतो. नाशिक जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रातच अजूनही अशी देव धर्म अध्यात्माच्या नावाने भोंदूगिरी करून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारे शोषण करणारी ही भोंदूगिरी आजही मोठ्या प्रमाणात आहे. आणि भोंदू अशोक खरात हे त्याचं हिमनगावरचं टोक आहे. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र आणीसतर्फे जे फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष मोहीम राबवणार आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाला आम्ही सांगतो की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यातून अशा भोंदूगिरीचा सर्वे करा, गोपनीय पद्धतीने करा आणि त्या सगळ्या भोंदूंची झाडाझडती करा. तुम्हाला नक्कीच मोठ्या प्रमाणात अध्यात्माच्या नावाने खास करून भोंदूगिरी करणारे मोठे बुवा अजूनही सापडतील. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. एकटा जादूटोणाविरोधी कायदा करून चालणार नाही, तर महिलांचं लैंगिक शोषण तेही अध्यात्माच्या नावाने भोंदूगिरीच्या माध्यमातून केलंय. म्हणून स्वतंत्र कायदा करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. अध्यात्माच्या नावाने भोंदूगिरीच्या माध्यमातून महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी विशेष कायदा करावा अशी महाराष्ट्र आणीसनं मागणी केलेली आहे, ठराव केलेले आहे. 3 एप्रिलला नाशिकमध्ये राज्य परिषद झाली. अशा प्रकारचे ठराव करून आम्ही शासनाकडे ते पाठवलेले आहेत. जेव्हा हे असं प्रकरण जेव्हा घडलं किंवा आता उघडकीस आलंय, अशातल्या काही महिला तुमच्या संपर्कात होते का? म्हणजे ह्या काही घटना वगैरे तुमच्या सांगितलं का तुम्हाला काही? मुद्दा असा आहे की लैंगिक शोषण झाल्यावर विशेषतः महिला किंवा कोणी व्यक्ती समोर येत नाही आणि त्यांना तसं विचारणंही उचित ठरत नाही.
परंतु ज्या महिलेनं लैंगिक शोषण झाल्याची तक्रार नोंदवली, खरोखर तिचं अभिनंदन आहे. आणि विशेषतः अजूनही ज्या काही महिला असतील, त्यांचे कुटुंब असतील, आम्ही महाराष्ट्र आणीच्या वतीनं त्यांना नम्र आवाहन करतो की तुम्ही न घाबरता महाराष्ट्र आणीच्या कार्यकर्त्यांकडे तक्रार नोंदवा किंवा या, आम्ही तुम्हाला पोलिसांकडे घेऊन जातो, किंवा तुम्ही परस्पर SIT कडे, पोलिसांकडे, कुठल्याही पोलीस स्टेशनला महाराष्ट्रात तक्रार नोंदवा. कारण याचं जाळं फार मोठं आहे, मोठं रॅकेट आहे. त्याच्यामुळे याचं मुळं कुठपर्यंत पोहोचली हे करणं गरजेचं आहे. त्यासाठी तक्रारी येणं गरजेचं आहे. ज्यांना ज्यांना माहित असेल त्यांनी या सगळ्या तक्रारी पोलिसांकडे तातडीने नोंदवायला हव्यात. तरच या बाबाला आणि असे गुंडगिरी करण्याला अटकाव होऊ शकेल, सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकेल. एकीकडं पहिले शक्यतो अशिक्षित लोक हे मोठ्या प्रमाणात दिसत होते अंधश्रद्धा वगैरे हे पाळताना, पण ह्या प्रकरणात सगळे उच्च शिक्षितच लोक आढळून आलेले आहेत. हे बरोबर आहे, कारण शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणं गरजेचं आहे आणि ते कायमच राहील. पण शिकलेली माणसं जेव्हा त्यांच्या भौतिक स्वार्थासाठी शास्त्रीय दृष्टिकोनाचाच विचार करतात, मात्र इतर बाबींसाठी ते पारंपरिकतेने आलेलं ज्ञान त्याचा उपयोग करतात. आणि त्याच्यामुळे ते स्वाभाविक आहे, कारण त्याच्यामध्ये त्याला धर्माची मान्यता असते, त्यांच्या ते समाजमान्य वर्तन असतं आणि त्याच्यातून ते मानसिक गुलामगिरीमध्ये अडकत जातात आणि त्याच्यातून भोंदूगिरीचा रस्ता प्रशस्त होतो. त्याच्यातून त्यांचं शोषण होत राहतं आणि ही मानसिक गुलामगिरीच्या विरोधात लढणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. राजकीय किंवा आर्थिक भ्रष्टाचार असेल त्याच्या विरोधात संघर्ष किंवा प्रबोधन करता येतं आणि तो कमी करता येतो. पण ज्यांनी स्वतःहून मानसिक गुलामगिरी स्वीकारलेली आहे ते त्याचं समर्थन करतात, संघटन करतात, उदात्तीकरण करतात आणि मग ती ही मानसिक गुलामगिरी खोडून काढणं ही अतिशय अवघड लढाई होते. आणि ती जर काढायची असेल तर सगळ्या नागरिकांनी सम्यक स्वतंत्र विचार करायला पाहिजे. निर्भय माणसंच तयार व्हायला पाहिजे समाजामध्ये. खंबीर कृती करण्यासाठीही समाजानं पुढे यायला पाहिजे आणि जे कोणी हे काम करू इच्छितात त्यांनी नैतिकतेचं भान ठेवलं पाहिजे. हा जो काय आता भोंदू खरात प्रकरण तपास चालू आहे तो योग्य दिशेने चाललाय असं तुम्हाला वाटतं का? आज तरी जसं त्याच्यावर आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 14 गुन्हे आजच्या पर्यंत दाखल झालेले आहेत आणि वेळोवेळी SITच्या मार्फत त्याला कोर्टामध्ये सादर केलं जातं, दाखल केलं जातं आणि कोर्ट त्यांना पुन्हा पोलीस कस्टडी देतं. याचाच अर्थ SIT योग्य दिशेने तपास करीत आहे आणि ज्या त्याला पुन्हा वारंवार PC मिळते ते त्याच्या अनुषंगाने आपण हे म्हणू शकतो. सर धन्यवाद, तुम्ही नवराष्ट्राशी बातचीत केली त्याबद्दल. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.